चला तर मला आहे ना फणसाचं सांधण बनवायचं आहे. मला खूप आवडतं. आता आम्ही त्याला सांधण म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंट करून सांगा. पण त्याच्या आधी जरा फणस तर फोडून घेऊया. चला. सांधण्यासाठी लागतो बरका फणस. कापा आणि बरका असे दोन प्रकार असतात फणसाचे. तर सांधण बनवण्यासाठी लागतो बरका फणस. आता फणस कसा पिकलाय ते कसं ओळखायचं? तर बरका फणस आहे ना, हा बघा असा बोट असं नेलं ना की आतमध्ये जातं. असं बोट आतमध्ये जातं. हे चीक लागू नये म्हणून असं देठाला लावलेलं आहे. आणि असा डबडब आवाज येतो. आता त्याच्यासाठी थोडी तयारी, थोडं तेल लावून घ्यायचं हाताला, म्हणजे चीक असतो तो चिकटत नाही म्हणून थोडं तेल लावून घ्यायचं. आता जास्त पिकलेला असेल तर खरं सुरीची आवश्यकता पण नाही आहे, तो असा सहज केला तरी येतो. म्हणून हे पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये ह्या आठळा टाकायच्या आणि ह्या आठळ्यांचा अजून भाजीसाठी पण उपयोग होतो किंवा अळूची भाजी, पातळ भाजी करतो त्याच्यामध्ये पण उपयोग होतो. असा अनेक प्रकारे आपण उपयोग करू शकतो. चला तर मग हे सगळे गरे आता मी काढून घेते याच्यामध्ये. हे गरे काढून झालेले आहेत. आता या गऱ्यांचा आपण रस काढूया आणि त्याच्यापासून मग पुढची प्रक्रिया करूया. चला तर मग आता रस काढूया या गऱ्यांचा. आता डायरेक्ट गरे चाळणीत घेऊन आपण ते असे हाताने फिरवून पण रस काढू शकतो. पण मी सरळ काय करते, आठळा काढते आणि गरे मिक्सरलाच फिरवून मग तो रस गाळून घेते. आता रस चांगला गाळून का घ्यायचा, तर ते चिकाचे थ्रेड असतात ना, म्हणजे असे बघा थ्रेड दिसतात ना, ते नंतर मग सांधणामध्ये येतात. तर ते म्हणून हे थ्रेड नको ना, म्हणून रस चांगला अगदी गाळून घ्यायचा, मग तो स्मूथ येतो छान. आता हा आपला रस तयार झाला आहे. आता तसा फणस गोडच असतो, पण आपण रवा टाकल्यामुळे त्याची गोडी थोडी कमी होते, म्हणून जरा गूळ घालायचा. गुळाने अजून छान जरा चव येते. गूळ आपल्या आवडीनुसार, आम्हाला जरा जास्त गोड लागतं म्हणून मी जास्त घातला. मला जशी गोडी हवी तसा गूळ थोडा घालू शकतो. आता हा मी इथे इडली रवा घेतला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये काय करतात, तांदूळाचा रवा काढतात, म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून ते सावलीत वाळवून मग त्याचा मिक्सरवर रवा काढतात. पण मी आता इथे इडलीचा रवा घेतला आहे. तो थोडासा घरचं तूप टाकलं आहे आपलं आणि थोडासा हलकासा भाजून घ्यायचा, म्हणजे फार अगदी ब्राऊन करायची गरज नाही. थोडासा कच्चटपणा त्याचा जाईल असा इतपत भाजायचा, म्हणजे थोडा तो हलका होतो आणि तो तसाच गरम गरम त्या रसामध्ये घातला तरी चालतो. आता याचं प्रमाण कसं, साधारण 2 वाटी रस असेल तर 1.5 वाटी रवा, म्हणजे तो व्यवस्थित रस शोषून घेतो रवा. म्हणून मग 2 वाटीला 1.5 वाटी रवा घेतला तर चालतो. अगदीच मिश्रण समजा घट्ट झालं तर मग थोडंसं पाणी घातलं तरी चालतं, पण पाण्याने मी थोडी चव बिघडते म्हणून मग थोडा रवा कमीच घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये काही जण ओलं खोबरं घालतात, पण मी नाही घातलं आहे ओलं खोबरं. कारण काय होतं, ओलं खोबरं ना घातलं की 2-3 दिवस हे टिकत नाहीत, म्हणजे सांधणं पण नाही टिकत. आणि आता हे आपल्याला समजा असं करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 2-3 दिवसासाठी किंवा 4 दिवसांनी करायच्यात तरी हे चालतं. पण जर खोबरं घातलेलं असेल ना तर पटकन खराब होण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी नाही टाकत ओलं खोबरं. आता याच्यामध्ये अजून वेलची पूड किंवा जायफळ असं काहीच घालायची अजून गरज नाही, कारण फणसाचाच वास इतका छान असतो आणि त्याचाच एवढा दर्प छान असतो ना की बाकीचे वास ते मारून टाकतं. आता हे अर्धा तासानंतर हे असं मिश्रण झालं आहे. छान रव्याने रस शोषून घेतला आहे आणि रवा पण छान फुलला आहे. तर आता ताटाला तूप लावून घ्यायचं
आता आपण इडली पात्रात, मी आता दोन्ही प्रकारे करते, दाखवते. इडली पात्रात पण उकडवून घेऊ शकतो आणि हे कुकरमध्ये पण. म्हणून मी असं हे डब्याला आणि ताटलीला तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिश्रण हातानेच पसरवून घ्यायचं. आता हे असं बरोबर आहे ना, तर पातळ राहिलं ना तर मग सांधणं शिजत नाही, ते पातळ होऊन जातात. म्हणून हे बरोबर असा रवा फुलला आहे आणि असं हाताने थापणे इतपतच असं मिश्रण झालं पाहिजे. आता हे मी दोन्ही प्रकारे वाफवून घेते.